वंदना, पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। आपण 38 चेस्टमध्ये ब्लाऊज कटिंग करणार आहोत। आपण ही पेपरची कटिंग तुम्ही पाहिलीच असेल। मी अगोदर एक ब्लाऊज शिवलाय आणि नंतर एकाच कस्टमरचे 3 ब्लाऊज होते। बंद गळा होता कॉलरमध्ये आणि आपल्याला अशा याच्यामध्ये पूर्ण कटिंग करायची, पेपर कटिंग ठेवून। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मी तुम्हाला झाल्याच्या नंतर हे सगळे ब्लाऊज दाखवणार का आपण कॉलरमध्ये किती व्यवस्थित आणि सुंदर पद्धतीने आपण याची कटिंग केली। तर सगळ्यात अगोदर आपण पाठीचा भाग कट करून घेऊ। ज्यांनी पाहिलं नसेल पेपर कटिंग तर आपण यूट्यूब चॅनलला ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने आपलं चॅनल आहे, त्याच्यावर आपण पेपर कटिंगचे व्हिडिओ टाकलेले आहेत आणि ज्यांनी पाहिले नसेल त्यांनी जाऊन बघा। आणि वंदना गायकवाड आपले हे फेसबुक चॅनल आहे, दोन्ही चॅनलला आपण पेपर कटिंगचे व्हिडिओ टाकलेत। खूप सुंदर पद्धतीने हा ब्लाऊज आलाय, एक शिवलाय मी। आता हा दुसरा ब्लाऊज आहे, याला अस्तर लावून जरी शिवला तरी चालतंय, मी याला अस्तर लावूनच शिवणार। हा झाला आपला पाठीचा भाग। जिथं तुम्हाला ॲडजस्ट होईल त्या ठिकाणी तुम्ही ठेवून घ्या। एकदम परफेक्ट अशी आपण कटिंग करायची। आता आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड मार्जिन काहीच करायचे नाही, कारण ह्याच कस्टमरनुसार आपण पेपर कटिंग केलेला तोच पेपर ठेवून आपण पूर्ण याची कटिंग करतोय। पेपर पॅटर्न लागत असेल तर फटाफट मेसेज करा। आता हा आपला झाला हा फ्रंट भाग। आपण हे पूर्ण अगोदर आखून घेतले, नंतर आपण मग बाही कटिंग बघूयात। पाहू शकतात पूर्ण आपण आखून घेतले। आता आपण याची कटिंग करू। 1 मीटर कपडा घेतलेला, आपण 10 इंचाची बाही आहे, तर आपण बाही पण कट करणार। जे नवीन आहेत सबस्क्रायबर आणि फॉलोअर्स, तर त्यांनी अगोदर जुने व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपली पद्धत कशी आहे कामाची, आणि एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करते। बऱ्याच जणांना समजते, चांगल्या कमेंट पण येतात त्यांच्या। तर दिवाळीची गर्दी असल्यामुळं मग मी बऱ्याचशांना उत्तर दिले नाही। आता आपले काम रेग्युलर चालू झाले। थोडंसं आपण हुक पट्टीसाठी आणि बटन पट्टीसाठी एवढी जागा आपण सोडून दिली। आता राहिला हा पाठीचा भाग, तर पाठीचा भाग आपण लगेच कट करू। दोन्ही चॅनलला आपण हा व्हिडिओ कटिंग व्हिडिओ अपलोड केलाय पेपर कटिंगचा, तर जाऊन बघा। आणि एका साईजवरून आपण 2-3 साईजचे ब्लाऊज शिवू शकतो, थोडंफार कमी जास्त करून। आता ते कमी जास्त करताना कोणती टेक्निक वापरली पाहिजे त्या गोष्टी पण लक्षात घ्या, कारण याच्या अगोदर पण मी बरेचसे व्हिडिओ अपलोड केलेत। आता एकसारखं नव्हतं म्हणून मग मी अशा पद्धतीने याची घडी घातली आणि पाहू शकतात तर एवढा कोपरा आपण बरोबर बाहेर काढला। तर कमी वेळामध्ये आपण ब्लाऊज कटिंग केली। आता आपल्याला 4 इंचावर किंवा 4.25 इंचावर एक लाईन घेतली, तसंच मग आपण 4.5 इंचाचा एक टक्स घ्यायचा आहे, जो की आपण अर्धा इंचापेक्षा थोडासा कमी नॉर्मल पद्धतीने आपण त्याला टक्स घेऊ। अशा पद्धतीने हा ब्लाऊज जवळजवळ पूर्ण कटिंग झाला आहे। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि याचा फुल व्हिडिओ मी शॉर्ट व्हिडिओमध्ये पूर्ण ब्लाऊज झालेला नक्कीच दाखवणार का आपण कशा पद्धतीने हा ब्लाऊज शिवलाय। तर सगळ्यांनी ब्लाऊज बघा आणि आपल्याला फटाफट कमेंट करा। पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्ते।